गुड आफ्टरनून विद्यार्थी मित्रांनो. इयत्ता 12वी चिटणीसाची कार्यपद्धती हा सब्जेक्ट आपण अभ्यासाला घेतलेला आहे. चिटणीसाची कार्यपद्धती अभ्यासत असताना हा वाणिज्य शाखेतील असा विषय आहे जो व्यवसाय जगातील सर्वात मोठ्या व लोकप्रिय व्यवसाय संघटनांचा प्रकार आहे. म्हणजे संयुक्त भांडवली संस्था अर्थातच कंपनी या प्रकारांशी संबंधित आहे. आपण इयत्ता 11वी मध्ये चिटणीसाची कार्यपद्धती या विषयात कंपनीचे वैशिष्ट्ये, कंपनीची नोंदणी, तिचे व्यवस्थापन, कंपनी चिटणीसाची भूमिका इत्यादी घटकांचा अभ्यास केलेला होता. इयत्ता 12वीच्या अभ्यासक्रमात भाग, कर्जरोखे, सार्वजनिक ठेवी इत्यादींद्वारे कंपनी वित्तीय बाजारात करत असलेल्या भांडवल उभारणीच्या पद्धतीवर भर देण्यात आला आहे. इयत्ता 12वीच्या अभ्यासक्रमात भाग, कर्जरोखे, सार्वजनिक ठेवी इत्यादीद्वारे कंपनी वित्तीय बाजारात असलेल्या भांडवल उभारणीच्या पद्धतीवर भर देण्यात आलेला आहे. भांडवलाच्या महत्त्वाच्या स्रोतांपैकी भाग, कर्जरोखे, ठेवी या संबंधीच्या प्रकरणांमध्ये भांडवल उभारणी संबंधी तरतुदी व कार्यपद्धतींचा समावेश आहे. कंपनी कायदा 2013 मधून कायद्यातील तरतुदी व तांत्रिक बाबी विद्यार्थ्यांना सहज समजाव्यात यासाठी साध्या भाषेत त्याची मांडणी करून आवश्यक ती काळजी घेतलेली आहे. आवश्यक तेथे आपण आकृत्यांचा उपयोग केलेला आहे. तर इयत्ता 12वी मधील आज आपण प्रकरण क्रमांक 1 संस्थात्मक वित्त स्रोत यांचा अभ्यास करणार आहे. या प्रकरणाचा अभ्यास करत असताना त्याची जी क्षमता विधाने आहे की कॉर्पोरेट फायनान्सचा अर्थ काय आहे, त्यांचे महत्त्व समजणे, भांडवल संरचनेचा अर्थ समजणे, मालकी व कर्जाऊ भांडवलाच्या स्रोतांविषयी माहिती मिळवणे, भांडवलाच्या विविध स्रोतांची तुलना करणे इत्यादी माहिती आपण प्रकरण क्रमांक 1 त्यामध्ये अभ्यासणार आहोत. तर प्रकरण 1 संस्थात्मक वित्त व्यवस्थापनाची ओळ. वित्त ही संकल्पना पैसे व पैशाचे व्यवस्थापन यांच्याशी निगडीत आहे. निधींचे गमन त्याला इनफ्लो व निर्गमन आउटफ्लो यांच्याशी ते संबंधित आहे. इनफ्लो आणि आउटफ्लो यांच्याशी संबंधित वित्त ही संकल्पना आहे आणि ते पैसे व पैशांचे व्यवस्थापन यांच्याशी निगडीत आहे. व्यावसायिक संस्थेचे यश हे निधी उभारण्याची क्षमता व निधींचा विनियोग करण्याची कार्यक्षमता यावर अवलंबून असते. प्राध्यापक हेनरी फोर्ड यांच्या म्हणण्यानुसार पैसा हा एक हात किंवा पाय आहे. एकतर आपण त्याचा वापर करा किंवा गमवा. हेनरी फोर्ड यांच्या म्हणण्यानुसार पैसा हा एक हात किंवा पाय आहे. एकतर आपण त्याचा वापर करा किंवा गमवा. व्यवसायात यश मिळवण्यासाठी पैसा किती आवश्यक आहे हे येथे अधोरेखित केले आहे.
संस्थात्मक वित्त व्यवस्था अर्थ. संस्थात्मक वित्त व्यवस्था ही संस्थेसाठी निधी उपलब्धता व त्यांचा योग्य विनियोग यांच्याशी संबंधित असते. कार्यांना वित्तपुरवठा करणे, भांडवल संरचना, गुंतवणूक निर्णय यांच्याशी ती संबंधित असते. म्हणजे संस्थात्मक वित्तपुरवठ्याचा अर्थ बघत असताना की जी संस्थात्मक वित्तपुरवठा आहे ही संस्थेसाठी निधी उपलब्धता करून देणे व त्यांचा योग्य विनियोग कसा केले यांच्याशी संबंधित संस्थात्मक वित्तपुरवठा आहे. व्याख्या जर बघितली तर हेनरी हॉगलँड यांच्या मतानुसार संस्थात्मक वित्त व्यवस्था व्यावसायिक संस्थेने केलेले भांडवल संपादन व त्यांचा विनियोग या गोष्टींची हाताळणी करते. हेनरी हॉगलँड यांच्या मतानुसार जर आपण बघितलं की जी व्यावसायिक संस्था आहे, संस्थात्मक वित्त व्यवस्था आहे की त्यांनी केलेले जे भांडवल संपादन व त्याचा विनियोग या गोष्टींची ते हाताळणी करते. आता संस्थात्मक वित्त व्यवस्थेमध्ये वित्तीय नियोजन, संस्थात्मक वित्त व्यवस्थेमध्ये वित्तीय नियोजन, भांडवली बाजारपेठ, मुद्रा बाजार, भाग भांडवल बाजार यांचा अभ्यास अंतर्भूत आहे. संस्थात्मक वित्त व्यवस्थेमध्ये जर आपण बघितलं तर वित्तीय नियोजन, भांडवली भाग बाजार यांचा अभ्यास अंतर्भूत आहे. भांडवल निर्मिती, विदेशी भांडवल यांचाही समावेश यात केला जाते. वित्तीय संस्था तसेच बँकांनाही यात अनन्यसाधारण महत्त्व दिलेले आहे. आता वित्त व्यवस्थापक खाली नमूद केलेल्या गोष्टींची खात्री देत असतो. म्हणजे वित्तीय संस्थांचा जो व्यवस्थापक असतो तो कोणत्या गोष्टींची खात्री देतो तर संस्थेकडे पुरेशी समाधानकारक वित्त व्यवस्था उपलब्ध आहे. संस्थेकडे पुरेशी व समाधानकारक वित्त व्यवस्था उपलब्ध आहे. संस्था किमान मूल्य असलेल्या योग्य प्रकारच्या निधीचा वापर करत आहे. संस्था उभ्या केलेल्या निधीचा योग्य वापर करत आहे. संस्थेच्या मालकांसाठी कमाल लाभांश निर्मितीसाठी प्रयत्न करत आहे. आपल्याला जी वित्तीय निश्चितीची निर्णय आणि वित्त गुंतवणुकीचा निर्णय या दोन संकल्पना दिलेल्या आहेत. या संकल्पनांचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. आता वित्तीय निश्चितीचा निर्णय म्हणजे काय तर व्यावसायिक संस्थेला वित्तीय गरज भागवण्यासाठी भांडवल बाजारात प्रवेश करण्याचा पर्याय उपलब्ध असतो. व्यावसायिक संस्थेला वित्तीय गरज भागवण्यासाठी भांडवल बाजारात प्रवेश करण्याचा पर्याय उपलब्ध असतो. या ठिकाणी वित्त उभारणीचे जे विविध पर्याय आहेत ते संस्थेसमोर असतात. समहक्क भाग भांडवल किंवा कर्जाऊ भाग भांडवल यामधील जो योग्य पर्यायाची निवड संस्था करत असते. बँकेतून कर्ज किंवा सार्वजनिक ठेवी किंवा कर्जरोख्यांचा पर्याय संस्थेकडे असतो. वित्तीय व्यवस्थापक योग्य भांडवल उभारण्याची खात्री देतो. योग्य भांडवलाची योग्य रक्कम तसेच योग्य प्रमाणातील कर्जाऊ रक्कम व समहक्क भाग यांचे मिश्रण होय. वित्तीय निश्चितीचा निर्णय घेत असताना आपण बघितले की बँकेतून कर्ज आणि सार्वजनिक ठेवी किंवा कर्जरोख्यांचा पर्याय संस्थेकडे असतो. वित्त उभारणीचे जे विविध पर्याय आहेत, समहक्क भाग असतील किंवा कर्जाऊ भाग भांडवल असेल यामधील ती योग्य पर्यायाची संस्था निवड करत असते. नंतर आहे वित्त गुंतवणुकीचा निर्णय. व्यावसायिक संस्थेला जेव्हा भांडवल प्राप्त करण्याचे विविध पर्याय उपलब्ध होतात तेव्हा वित्तीय व्यवस्थापक पुढील निर्णय घेण्यास सज्ज होतो. हे निर्णय म्हणजे निधीचा योग्य रीतीने उपयोग करून भागधारकांना कमाल लाभांश
मिळवून देणे याकरता संस्थेला भांडवलाचे मूल्य विचारात घ्यावे लागते. एकदा भांडवलाचे मूल्य कळले की मग भांडवलावरील परतावा हा भांडवली मूल्यापेक्षा जास्त असेल अशा पद्धतीचे निधींचे नियोजन संस्था करू शकते. गुंतवणूक करण्यासाठी निधी उपलब्ध मिळवून देणे व व्यवसायाचा उपयोग करणे यालाच गुंतवणुकीचा निर्णय असे म्हणतात. या संकल्पनेला वित्त गुंतवणुकीचा निर्णय या संकल्पनेला भांडवली अर्थसंकल्प असेही म्हणतात. यामध्ये संस्थेला जे भांडवलाचे मूल्य आहे ते विचारात घ्यावे लागते. एकदा भांडवलाचे मूल्य जर कळले मग भांडवलावरील जो परतावा आहे हा भांडवली मूल्यापेक्षा जास्त असेल अशा पद्धतीने निधींचे नियोजन संस्था करू शकते. आता भांडवलाचे मूल्य म्हणजे गुंतवणूकदारांकडून अपेक्षित असणारा किमान परतावा होय. तर आपण संस्थात्मक वित्त व्यवस्थेचा अर्थ, व्याख्या आणि या दोन संकल्पना वित्तीय निश्चितीचा निर्णय आणि वित्त गुंतवणुकीचा निर्णय ह्या अभ्यासल्या.